मत्तईचे शुभवर्तमान अध्याय 24 वचन 13 आणि 14 मी वाचून दाखवते. सर्वजण लक्ष द्या. परंतु जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने जगाच्या शेवटाविषयी जिथे स्पष्टपणे सांगितलं, तिथे सांगत असताना त्याने ही दोन महत्त्वाची वचनं सांगितलेली आहेत. जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल, म्हणजे वाचेल. आणि पुढे तो म्हणतोय की राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल. हे कुणा माणसाचे शब्द नाही आहेत, तर ज्याने हे जग बनवलेलं आहे, ज्याने हे विश्व निर्माण केलेलं आहे, त्या निर्माणकर्त्याचे शब्द आहेत. शेवट होईल. तो जर बोलला आहे शेवट होईल, तर होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. आणि माणसाची कोणतीही ताकद प्रभू येशूचे हे शब्द खोडू शकणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबलच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत देव जे काही बोललेलं आहे, देवाचे शब्द संपूर्ण पृथ्वीवर घुमतात, काम करतात. आणि देव स्वतः बोलला, मी जे काही बोललो ते पूर्ण झाल्याशिवाय माझे शब्द माझ्याकडे परत येत नाहीत. म्हणजे तो बोलतो, ते शब्द सगळ्या पृथ्वीवर फिरून काम करतात. ते अडवायची ताकद कुणामध्येच नाही. 6000 वर्षापूर्वी देव बोलला होता, तू माती आहेस आणि परत मातीत जाशील. तुम्ही मला सांगा, 6000 वर्षानंतर देवाच्या या शब्दात काही बदल झाला का? जेव्हा आदाम आणि एवा जगामध्ये होते, तेव्हा त्यांना क्रोसिन गोळी काय असते माहिती नव्हतं. आणि आताची सगळी भारी भारी उपचार पद्धती त्यांना काही माहिती नव्हतं. ते पण मेले. नंतर एवढी लोक जगामध्ये आली, जेव्हा विज्ञानाची प्रगतीच नव्हती आणि जेव्हा काही औषधच शोधली गेली नव्हती. झाडाची मुळं पालं असल्या गोष्टींच्या औषधासाठी वापर केला जायचा. खरं म्हणजे ती आताच्या औषधापेक्षाही खूप प्रभावी आहेत. आणि ती माणसं पण मरण पावली. आणि आज आपण अशा दिवसामध्ये आहोत, जेव्हा माणूस पक्षासारखा आकाशातून उड्डाण घेतोय विमानातून, पण आयुष्य मात्र वाढत नाही आहे. उलट जीवनमान कमी 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 होत गेलं. जो पहिला माणूस 600हून अधिक वर्षे जगला, आज माणसाचं जीवन 60 वर्षावर आलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. केवढी प्रगती झाली, केवढे नवीन नवीन शोध निघाले. ही प्रगती आणि हे नवीन शोध याचा आपण अभ्यास करावा आणि त्यावरून समजून घ्यावं की ह्याने आमचा आत्मिक लाभ केवढा झाला आहे. मी हे नेहमी लोकांना सांगते, विचार करा, पूर्वी जेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा लोक एकमेकांना पत्र लिहायचे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पत्र जायला किती दिवस जायचे. जेव्हा विमान नव्हतं, तेव्हा एका देशातून दुसऱ्या देशात जायला किती महिने लागायचे. आज हा सगळा वेळ काही सेकंदावर आला, काही तासावर आला. इथे बसून तुम्ही अमेरिकेत माणसाबरोबर बोलू शकता, कारण आता विज्ञानाची खूप प्रगती झाली. पण माणसाचं आयुष्य मात्र वाढलं नाही, ते कमी होत गेलं. कारण देव बोलला. देव, माणूस नाही. एखादा राजा महाराजा नाही, एखादा बादशहा नाही, एखाद्या देशाचा पंतप्रधान नाही, राष्ट्राध्यक्ष नाही, की एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री नाही. देव बोलला, तू माती आहेस
आणि परत मातीत जाशील. देवाचे हे शब्द 6,000 वर्षे पृथ्वीवर काम करत आहेत. तुम्ही कुणीही असा, कसेही असा, कितीही भारी असा, कितीही श्रीमंत असा, कोणत्याही देशातले असा, तुम्ही एक दिवस मरणार आहात. आफ्रिकेतले काळे असा की युरोपातले गोरे असा, एक दिवस मरणार आहात. कारण देव बोलला, आणि जो देव असे शब्द बोलून ते शब्द पूर्ण करून दाखवतो, त्याचे शब्द आता आपण वाचले, तेव्हा शेवट होईल. म्हणजे शेवट होणार आहे. तुमच्याने आणि माझ्याने काही करवणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. या मे महिन्यात अलीकडे किती वेळा पावसासारखं वातावरण तयार झालं आणि आपल्याला वाटतं आज पावसाळा सुरू झाला, उद्यापासून पावसाळा सुरू होईल, वाटतं की नाही? आणि खूप लोकांना वाटतं जरा जूनमध्ये पाऊस पडला असता बरं झालं असतं, आमची खूप कामं व्हायची आहेत. पाऊस नंतर पडला असता जरा बरं झालं असतं. आणि ज्यांची काही कामं नाही आहेत ते म्हणतात आज पडला तर बरं होईल, गरम खूप होतं आहे. म्हणजे प्रत्येकजण आपलाच विचार करतोय. पण तो जेव्हा पडणार तेव्हा पडणार, आणि तो जेव्हा पडणार तेव्हा कोणाला नको आहे तो त्याला थांबवू शकत नाही, आणि आता कोणाला पाहिजे तो त्याला पाडू पण शकत नाही. सगळं त्या विधात्याच्या मर्जीने चालतं, आमचं काही चालत नाही. त्याच्या इच्छेने. आणि तुम्हाला माहीत आहे देवाची इच्छा परफेक्ट आहे, परिपूर्ण आहे. म्हणून प्रभू येशूने आपल्याला प्रार्थना करायला शिकवलं. अशी प्रार्थना करा, जसं तुझं राज्य स्वर्गात आहे तसं या पृथ्वीवर येऊ. तुझी इच्छा पूर्ण हो. का तुझी इच्छा? आम्ही सगळी पापी माणसं आहोत, आमच्या इच्छा सगळ्या पापीच आहेत. म्हणून मी म्हटलं, कुणी म्हणतं आज पाऊस पडावा, कुणी म्हणतं जूनमध्ये पडावा. आमच्या इच्छा आमच्या स्वार्थी वासनेतून आलेल्या आहेत. त्याची इच्छा परिपूर्ण आहे. म्हणून येशू म्हणतो अशी प्रार्थना करा, तुझी इच्छा पूर्ण हो. कारण त्याची इच्छा पूर्ण झाली म्हणजे सगळ्यांचंच भलं होईल. त्याची इच्छा एका दोघांचं भलं करत नाही, सगळ्यांचं भलं करते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जसं देवाचं राज्य स्वर्गात आहे तसं या पृथ्वीवर यायला पाहिजे ना. कारण या पृथ्वीवर आपण सगळी घाण करून ठेवलेली आहे. देवाने ही पृथ्वी खूप सुंदर बनवली होती, पण माणसाने पापामुळे सगळी पृथ्वी घाणेरडी करून टाकली. आणि म्हणून येशूने आपल्याला शिकवलं, बोला असं, जसं तुझं राज्य स्वर्गात आहे तसं इकडे पण येऊ. हालेलुया, 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 हालेलुया. देवाचे शब्द पूर्ण झाल्याशिवाय थांबत नाहीत. ते पूर्ण होणार म्हणजे होणार म्हणजे होणार. जसं इथे आज्ञा देतो आम्ही येशूच्या नावाने हसा, आणि ते हसतात, ते हसतात आणि मला सांगतात थांबवा. ते स्वतःला थांबवू शकत नाहीत ना. ते हसतात, मी कुठे हसते? मी हसते का? आणि हसणारे स्वतःला थांबवू शकत नाहीत. आज्ञा, तुम्ही येशूच्या नावाने हसाल, ती आज्ञा मुखातून बाहेर गेल्यानंतर बघा, ही आज्ञा पूर्ण हॉलमध्ये काम करते की नाही? सगळ्या हॉलमध्ये, मागे पण लोक हसतायत. संपूर्ण हॉलमध्ये ही आज्ञा काम करते. देवापासून आलेले शब्द, देवाचं वचन पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूच्या नावाने शांत व्हा. हालेलुया, हालेलुया. देवाचे शब्द जेव्हा देवाच्या मुखातून बाहेर पडतात तेव्हा त्याला कुणीही अडवू शकत नाही. ते पूर्ण होतात म्हणजे होतात म्हणजे होतात. देवाचे शब्द कार्य करतात म्हणजे करतात म्हणजे करतात. आणि म्हणून तर देवाच्या वचनांना, देवाच्या शब्दांना सजीव आणि जिवंत म्हटलेलं आहे.
जिवंत. देवाचे शब्द जिवंत आहेत. एकदा ते देवाच्या तोंडातून बाहेर पडले की ते काम करतात. ते निर्जीव पडून राहत नाहीत. येशू म्हणाला तेव्हा शेवट होईल. 2000 वर्षांपूर्वी देवपुत्र मानव बनून या जगात आला. त्याने मानवी जीवनाची सत्य उलगडून दाखवली. त्याने जगाचा भूतकाळ सांगितला, वर्तमान काळ सांगितला आणि भविष्यकाळ सांगितला. आणि तरी 2000 वर्षे झाली जगातले लोक झोपा घेत आहेत आणि म्हणत आहेत सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे, काही बिघडणार नाही आहे, अजून चांगले दिवस येणार आहेत. बघा विज्ञान केवढी प्रगती करत आहे आणि केवढं काय काय सुरू आहे. प्रगती. तुमच्या हातातला मोबाईल प्रगती आहे. खूप लोक म्हणतात आम्हाला मोबाईलचं व्यसन जडलेलं आहे, आम्हाला यातून मुक्ती मिळायला पाहिजे. म्हणजे एखाद्याला जसं दारूचं व्यसन असतं तसं आता काही लोकांना मोबाईलचं व्यसन जडायला लागलं. ज्याला आम्ही प्रगती समजत होतो ते आता काय करत आहे ते तुम्ही बघा. जग म्हणतंय अजून चांगलं होणार आहे, सगळं काही सुंदर होणार आहे आणि सगळं काही चांगलं होणार आहे. 2000 वर्षांपासून माणसं धडपडत आहेत आणि एकमेकांना खोटं सांगून फसवत आहेत. ही फसवणूक सुरू आहे. जगाला चांगले दिवस येणार आहेत. 2022 चांगला असेल, 2023 अजून चांगला असेल, 2024मध्ये आपण अशी प्रगती करणार, तशी प्रगती करणार आणि हे घडणार आणि ते घडणार आणि आपलं जीवन चांगलं बनणार. ही सगळी फसवणूक आहे. हा सगळा खोटारडेपणा आहे. कारण ज्याने हे जग निर्माण केलं त्याने या जगाचा भविष्यकाळ सांगून ठेवलेला आहे. या जगाचा शेवट होणार आहे म्हणजे आहे. तुमच्या कोणत्याही ताकदीने तुम्हाला थांबवता येणार नाही. तुम्ही भारतीय असा, अमेरिकन असा, इंग्लंडचे असा, तुम्ही चायनाचे असा, तुम्हाला येशूचे शब्द खोडता येणार नाहीत. 2000 वर्षे झाली जग आहे कारण ज्यांच्यापर्यंत हे शब्द पोहोचलेले नाही आहेत ते पोहोचावेत म्हणून देव थांबलेला आहे. एकाच गोष्टीसाठी. येशूचं स्पष्ट वचन आहे, राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल. तेव्हा ही सुवार्ता, देवाच्या राज्याची ही सुवार्ता संपूर्ण जगात जेव्हा गाजवली जाणार तेव्हा शेवट होणार. आणि आज आपण बघतो ही सुवार्ता वाऱ्यासारखी सगळ्या ठिकाणी पसरत आहे. लोक स्वीकारत नाही आहेत ती वेगळी गोष्ट आहे. तुम्ही स्वीकारा की स्वीकारू नका, येशूच्या शिष्याचं काम आहे सुवार्तेचा प्रसार करणं. येशूच्या शिष्याचं काम आहे सुवार्तेची घोषणा करणं. येशूच्या लोकांचं काम आहे देवराज्याची घोषणा करणं. ऐकणाऱ्यांनी स्वीकारो अथवा न स्वीकारो, कारण सगळे स्वीकारत नाहीत. अशासाठी स्वीकारत नाहीत की त्यांना त्यांच्या पापांमध्येच आनंद असतो. त्यांना त्यांचं अंधाराचं जीवन सोडायचं नाही आहे. त्यांना त्यांचं पापी जीवन सोडायचं नाही आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आंधळ्याचे आंधळे वाटाडी असल्यासारखे ते एकमेकांना आशा देत आहेत. उद्या चांगला असेल, परवा चांगला असेल, 1 वर्षाने अजून चांगला काळ असेल. आंधळ्याला रस्ता काय दाखवणार? येशू म्हणाला दोघं खड्ड्यात पडतील की नाही. येशूने केवढं समर्पक उदाहरण दिलेलं आहे. आंधळ्याला रस्ता दाखवायला लागला तर दोघं खड्ड्यात पडणार. ही आहे जगाची अवस्था. कुठे आहे खरी आशा? कुठे आहे खरी मुक्ती? उद्या चांगला असेल, 2023 चांगला असेल, 2024 चांगला असेल, ही सगळी फसवणूक आहे. हा खोटारडेपणा आहे. या जगाचा शेवट होणार आहे आणि सांगणारा माणूस नाही आहे. ज्याने हे जग बनवलेलं आहे त्यानेच सांगितलेलं आहे. कारण त्याला या जगातली घाण अतिशय अस्वस्थ करत आहे. या जगात माणसाने पापाची जी घाण बनवलेली आहे त्या घाणेची दुर्गंधी वर स्वर्गात पोहोचलेली आहे. पापाला घाण येते, पापाला घाण येते. आपल्याला येत नाही कारण आपण डुकरासारखे घाणीतच लोळतोय. तर डुकराला घाणीचा वास कसा येणार?
पण जो पापापासून दूर आहे त्याला समजतं. जसा एखादा माणूस दारू सोडतो म्हणजे देवाच्या कृपेने, आणि नंतर तो म्हणतो आता मला दारूचा वास आला की उलटी होते, म्हणजे आता तो त्या घाणीतून बाहेर आला, आता दारूचा वास सहन होत नाही. माणसाने या जगात पापाची घाण करून ठेवलेली आहे आणि या घाणीची दुर्गंधी वर स्वर्गात पोचलेली आहे, आणि म्हणून देवाला हे जग नष्ट करायचं आहे. पण हे जग नष्ट करताना देवाला त्याच्यावर प्रेम करणाऱ्या, त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या नम्र मनाच्या लोकांना वाचवायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. देव म्हणतो मी जगाचा शेवट करणार आहे, परंतु तुम्ही जर देवावर प्रेम करणारे लोक आहात, प्रभू येशूच्या द्वारे तुम्ही जर देवाची मुलं बनलेला आहात, तर घाबरू नका. कारण जर आपण देवाची मुलं आहोत तर देव त्याच्या मुलांना मात्र नष्ट करणार नाही. परक्यांना नष्ट करील, मुलांना नाही. कोणता बाप आहे जो मुलांना मारून टाकेल? खरा बाप, प्रेमळ बाप नेहमी मुलांचा सांभाळ करतो. आम्ही जर देवाची मुलं आहोत तर हा जो जगाचा शेवट होणार आहे, या शेवटात आमचा नाश होणार नाही आहे, कारण आम्ही देवाची मुलं आहोत. देव या जगाला संपवणार आहे आणि त्याच्या मुलांना उचलून त्याच्या खऱ्या घरात म्हणजे स्वर्गात घेणार आहे, अनंत काळच्या वैभवात घेणार आहे. या जगाला थोडे दिवस राहिलेले आहेत, थोडे दिवस. तुम्हाला कुणी काहीही सांगो, विश्वास जगावर ठेवू नका. जग आपल्याला वाचवणार नाही, जग आपल्याला वाचवू शकत नाही, कारण जग स्वतःच अधोगतीला आणि रसातळाला चाललेलं आहे. ते आपल्याला काय वाचवतील? माणसाचा मुक्तिदाता फक्त येशू ख्रिस्त आहे, जीवनदाता फक्त येशू ख्रिस्त आहे, तारणारा फक्त येशू ख्रिस्त आहे. मानव जातीचा एकमेव आधार आणि माणसाची शेवटची आणि एकमेव आशा येशू ख्रिस्त आहे. कारण येशूने क्रूसावर बलिदान करून आम्हाला पापातून वाचवलं आहे आणि त्याच्या क्रूसामुळेच आमच्यासाठी स्वर्ग उघडला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, नक्की आपण सांगू शकत नाही की जगाला अजून किती काळ शिल्लक आहे, पण एवढं नक्की आहे की शेवट खूप 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 जवळ आलेला आहे. 2000 वर्षांपूर्वी प्रभूने सांगितलं आणि आता आपण त्या घटनेच्या जवळ चाललेलो आहोत. येशूची सुवार्ता वेगाने पसरत आहे. पूर्वी मिशनरी गावागावात जाऊन, खेड्यापाड्यात जाऊन सुवार्ता सांगायची. एका वेळेला थोड्या लोकांना सुवार्ता कळायची. आज तुम्ही बघा, यूट्यूब, फेसबुक आणि जी काही सोशल माध्यमं आहेत ज्यावरून येशूच्या नावाचा प्रचार होतोय, हे सगळं देव स्वतः करत आहे अशासाठी की सगळ्यांपर्यंत सुवार्ता पोहोचली पाहिजे. कारण एकदा सगळ्यांपर्यंत सुवार्ता पोहोचली की देवाला झटपट जगाचा शेवट करायचा आहे. झटपट देवाला काम उरकायची घाई झालेली आहे. आणि का घाई झालेली आहे माहीत आहे? देवाचे लोक जगात रडत आहेत, देवा आम्हाला सोडव याच्यातून. शेजारी आमच्यावर अन्याय करतात, नातेवाईक आम्हाला त्रास देतात, सख्खा भाऊ वैरी झालेला आहे. नम्र मनाचे लोक, देवाची मुलं या जगामध्ये दुःख भोगत आहेत आणि ते रडत आहेत. आणि फक्त ते रडत नाही आहेत, ज्यांनी दुःख भोगून मरण पावले ना, देवावर प्रेम करणारे आणि दुःख भोगून मरण पावले, ते पण देवाकडे प्रार्थना करत आहेत. आणि त्यांची प्रार्थना प्रकटीकरणात लिहिलेली आहे. वेदीखालचे आत्मे ओरडत आहेत, देवा आमचा न्याय कधी करशील? अजून किती काळ थांबणार आहेस तू? अजून किती काळ आम्ही वाट बघू? कधी न्याय करशील? आणि तेव्हा देवाने त्यांना उत्तर दिलेलं आहे जे प्रकटीकरणात लिहिलं आहे, थांबा अजून, तुमच्या सोबतीचे भाऊ बहिणी अजून जगात दुःख भोगत आहेत, वेळ लवकर येणार आहे, अजून थोडी विश्रांती घ्या. तुम्ही एवढा वेळ विश्रांती घेतली ना, अजून थोडी विश्रांती घ्या. यावरून आपल्याला दिसतं की देवाला घाई झालेली आहे. असं समजू नका आजचा दिवस उजाडला तसा उद्या असेल, तसा 2023 असेल, तसा 2025 असेल, 2040 येईल, अजून 100 वर्षे, अजून 200 वर्षे. नाही, वेळ जवळ आलेली आहे.
स्वतः सुवार्तेवर विश्वास ठेवून चिकटून राहा आणि दुसऱ्यांना सुवार्ता सांगत राहा, कारण प्रभू येशूचा क्रूस आपल्याला वाचवणार आहे, बाकी कोणी वाचवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया. प्रभू येशूचा क्रूस आपल्याला वाचवणार आहे, बाकी कुणीही, कोणताही माणूस नाही, कोणताही साधन नाही, कोणताही माध्यम नाही, आपल्याला कुणीच वाचवू शकत नाही. आपण दुर्बळ आहोत, अशक्त आहोत, कुणी आपल्याला वाचवू शकत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुम्ही या जगामध्ये दुःख भोगत आहात, रडत आहात आणि तुम्हाला असं वाटतं की कधी यातून माझी सुटका होईल. घाबरू नका, देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे. या जगात देवावर प्रेम करणारे जेवढे लोक रडत आहेत, येशूवर विश्वास ठेवणारे जेवढे लोक अश्रू ढाळत आहेत, त्या सगळ्यांचे अश्रू देवाने स्वतःकडे जमा करून ठेवलेले आहेत आणि तो न्याय केल्याशिवाय राहणार नाही आहे, तो हिशोब घेतल्याशिवाय सोडणार नाही आहे, तो हे करणार आहे. म्हणून तर घाबरू नका, अस्वस्थ होऊ नका, देव आपल्यावर प्रेम करतो. तुम्ही जर येशूच्या सुवार्तेवर विश्वास ठेवून देवाची मुलं झालेला आहात, तर देव तुमच्यावर प्रेम करतोय, तो तुम्हाला सोडणार नाही, टाकणार नाही. प्रभू येशूच्या क्रूसाला चिकटून राहा, येशूला चिकटून राहा. आणि येशूने स्वतः म्हटलेलं आहे, जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल, म्हणजे वाचेल. आमचा विश्वास आम्हाला 1 दिवसासाठी आणि 1 महिन्यासाठी राखायचा नाही आहे, शेवटपर्यंत. मग कसला शेवट? आपल्या या जगातला शेवट किंवा या जगाचा शेवट? या जगात जोपर्यंत आपण शेवटच्या घडीला आहोत, आपल्या मरणापर्यंत किंवा प्रभू येशूचं या जगात दुसरं येणं होईपर्यंत, शेवटपर्यंत आपल्याला विश्वास टिकवला पाहिजे. का म्हटलं आहे प्रभूने की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल? कारण हा विश्वास टिकवणं फार महत्त्वाचं आहे. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला अमेरिकेला जाण्यासाठी तिकीट मिळालं, विसा मिळाला आणि तुम्ही सगळी तयारी करून रेडी होऊन बसलेला आहात, म्हणजे तुम्ही पोहोचलात का अमेरिकेला? तुमच्या हातात अमेरिकेचं तिकीट आहे, तुम्हाला विसा मिळालेला आहे, तुम्ही बॅग भरून रेडी आहात, म्हणजे तुम्ही अमेरिकेला पोहोचला नाहीत. त्या तिकिटावर जी तारीख आहे ती तारीख पहिली यायला पाहिजे. ती तारीख आल्यानंतर तुम्हाला विमानतळावर जायला पाहिजे. तिकडची जी काही प्रक्रिया आहे ती सगळी करून तुम्हाला विमानात पोहोचलं पाहिजे. आणि मग अमेरिकेला पोहोचेपर्यंत किती तास लागतात तेवढा वेळ तुम्हाला धीर धरून बसून राहिलं पाहिजे. विमानाचं तिकीट तुमच्या हातात आलं म्हणजे तुम्ही अमेरिकेला पोहोचलात असं नाही. जेव्हा आपण येशूवर विश्वास ठेवला, पापांची क्षमा मिळवली आणि देवाची मुलं बनलो, त्यावेळेला आपल्याला स्वर्गाचं तिकीट मिळालं. आपल्या हातात आता तिकीट आहे, आपल्याला स्वर्गाचा विजा मिळालेला आहे, तिकीट आपल्या जवळ आहे. जर तुम्हाला पापक्षमा मिळाली आणि जर तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला, म्हणजे तुमच्याकडे स्वर्गाचं तिकीट आहे आणि विजा पण तुमच्याकडे आहे. पण आत्ता एका क्षणात स्वर्गात नाही जाणार, तो प्रवास करायचा आहे. आणि तो प्रवास मात्र खूप क्लेशदायक आणि दुःखदायक होतो कधीकधी, कारण आपण त्या प्रवासात यशस्वी होऊ नये आणि कंटाळून मागे यावं म्हणून तो दुष्ट सैतान अहोरात्र प्रयत्न करत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून येशू म्हणाला की जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. विश्वास टिकवायचा आहे. सगळ्या संकटात, सगळ्या क्लेशात, सगळ्या दुःखात आणि सगळ्या मोहामध्ये आपलं मन देवाकडे लागलं पाहिजे आणि आपण पक्का विश्वास ठेवला पाहिजे, मी देवाचा मुलगा आहे, मी देवाची मुलगी आहे. देव माझ्यावर प्रेम करतो, तो मला सोडणार नाही, तो मला टाकणार नाही. हा पक्का
पक्का विश्वास मनात ठेवला पाहिजे. दुःखात, आजारात, संकटात, त्रासात, क्लेशात देवावर, देवाच्या शब्दावर मजबूत विश्वास ठेवून या विश्वासामध्ये चालत राहायचं आहे. कारण जर तुम्ही स्वर्गात जाणार आहात तर तुमच्या विश्वासाच्या परीक्षा होणारच आहेत. त्या सगळ्या परीक्षेतून जेव्हा आपण पार जाऊ तेव्हा आपण तारले जाऊ, म्हणजे आपण वाचले जाऊ, म्हणजेच आपण स्वर्गामध्ये पोहोचू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्म्यामध्ये जागे व्हा, झोपा काढू नका. तुम्हाला प्रार्थना करायला कंटाळा येतोय, बायबल वाचायला कंटाळा येतोय, या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. गंभीरपणे घ्या, गंभीरपणे. तुम्ही एक दिवस कामाला उशिरा गेलात, तुमचा लेट मार्क लागतो, ती गोष्ट तुम्ही केवढी गंभीरपणे घेता? त्यापेक्षा अनेक पटीने गंभीर घ्या. मला प्रार्थना करायला कंटाळा येतो, हे होता कामा नये. मला बायबल वाचायला कंटाळा येतो, हे होता कामा नये. आणि त्याचबरोबर इतर अनेक गोष्टी, राग येतो, कोणाचं सहन होत नाही, तोंडातून काही वाईट शब्द निघतात, होता कामा नये. गंभीर घ्या, आत्म्याच्या गोष्टी गंभीरपणे घ्या. तुम्हाला जर प्रार्थना करता येत नाही आहे, बायबल वाचता येत नाही आहे, म्हणजे तुम्हाला सैतान देवाजवळ जाऊ देत नाही आहे. गंभीरपणे घ्या आणि त्या गोष्टीसाठी रडून प्रार्थना करा. देवाला सांगा, माझ्या आत्म्याचा ताबा घे, तू माझ्या आत्म्याचा ताबा घे, तरच मी सगळं करू शकेन. आज नाही प्रार्थना झाली उद्या, उद्या नाही झाली परवा, असं दुर्लक्ष करू नका. नियमितपणे प्रार्थना सभेमध्ये भाग घेत राहा, नियमितपणे व्यक्तिगत प्रार्थना करा, भरपूर बायबल वाचा आणि या वचनाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करा. जे काही वाईट आहे ते जीवनातून काढून टाका, कारण जगाला थोडे दिवस उरलेले आहेत. अंतकरणाची तयारी करा, मनाची तयारी करा, कारण थोडे दिवस आहेत, शेवट होणार आहे. स्वतःला वाचवा आणि दुसरे पण वाचले जावेत म्हणून प्रयत्न करा. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने ह्या क्षणाला निघून जावो. सैतानाची सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, ह्या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाओ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहो. आमीन.